जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नितीन ट्रॅकर्स या यूट्यूब चॅनलमध्ये. अशा प्रकारे आपण तिसऱ्या गडावर म्हणजे अंबाळेगड हा भुईकोट किल्ला असून या गडावर सध्या सर्वत्र झाडीचे साम्राज्य आहे. सरलस्कर दरेकर हे मराठा साम्राज्यातील एक ऐतिहासिक सरदार घराणे आहे, जे मूळचे सातारा जिल्ह्यातील जावळी भागातील असून हे मोरे घराण्याचे उपकुळ मानले जाते. छत्रपती शाहू महाराजांनी सुभानजी दरेकर यांना लष्कराच्या खर्चासाठी आणि पराक्रमानिमित्त जहागिरी व इनामे दिली होती. मूळ सातारा जिल्हा येथील जावळी भागातील दारे गावचे ते दरेकर, दऱ्याखोऱ्यातील वीर ते दरेकर असे म्हणतात. पण सुलतानशाही, शिवशाही अशा अनेक राजवटीत दरेकर यांनी पराक्रम केला आहे. हिरोजी, गणोजी हे पायदळचे आसामी म्हणून छत्रपती शिवरायांजवळ होते. त्यांचे वारस जसे सुभानजी, कांदेराव, गोरखोजी, हनुमंतराव, यशवंतराव, मानाजी, गौरोजी असे अनेक वीर यांना सरंजाम जहागिरी, सरदेशमुखी आणि अनेक म्हणजे शेकडो गावचे मोकासे होते. दरेकर घराण्याला अनेक इनामे होती. मराठ्यांमधले फार मोठ्या इनामदारात दरेकर अग्रणी आहेत आणि होते. पानिपत, खर्डा, उदगीर, राक्षसभुवन, वऱ्हाड, कोकण, कर्नाटक, खानदेश, उत्तर भारत येथील मराठ्यांच्या लढ्याचे प्रमुख सरदार हे दरेकर होते. शनिवार वाड्याजवळ अनेक वाडे दरेकरचे होते व आहेत. मुधोळकर, घोरपडे व अनेक 96 कोळी मराठा घराण्याचे नातेवाईक आहेत. दरेकर, जेजुरी, खंडोबा, मानकरी, पाटील, इनामदारी, मोकासे, संदपत्रे, जहागिरी, अठ्ठापगड अधिकारी धारण करणारे दरेकर मोठे घराणे. गावात प्रवेश करण्याच्या अगोदरच समजून येते की अंबाळे गाव संपूर्ण तटबंदीने सुरक्षित होते, कारण आपल्याला गावात प्रवेश करावा लागतो तो एका 2 बुरुज अवशेष असलेल्या प्रवेशद्वारातूनच. प्रवेश करताच डाव्या बाजूला एका चिरेबंदी वाड्याचे प्रवेशद्वार दिसते. वाडा काळाच्या ओघात ढासळला असून दरवाजाच्या अवशेषावरून वाड्याची भव्यता लक्षात येते. थोडेसे पुढे गेल्यावर सरलस्कर दरेकर गडीच्या वाड्याची भव्य तटबंदी आणि 2 भव्य बुरुज पाहायला मिळतात. येथे बरेच वाडे पाहायला मिळतात. त्यात 4 वाडे दरेकरांचे आहेत असे समजते. त्यापैकी एका वाड्याचे जसेच्या तसे नूतनीकरण करण्यात आले असून अजूनही नूतनीकरण कार्य चालू आहे. त्याच्यासमोरच भव्य नगारखाना असलेल्या तटबंदीयुक्त भव्य वाडा आहे. हा वाडा 2 मजली असून खूपच सुंदर आहे. या वाड्याच्या बाजूलाच तटबंदीच्या अवशेषात भव्य प्रवेशद्वार असलेल्याच्या खुणा दिसतात. या तटबंदीला लागूनच आणखी एक तटबंदी असून आत मंदिरे आहेत. या मंदिराच्या परिसरास देऊळवाडा म्हणतात. या देऊळवाड्यात 5 मंदिरे असून यातील श्रीरामाचे मंदिर खूपच सुंदर आणि अप्रतिम आहे. या देऊळवाड्यात तुळजाभवानी, विष्णू, गणेश व हनुमान मंदिरे आहेत. देऊळवाड्याला लागूनच एक चौकोनी आकाराची पुरातन बारव आहे. पूर्वीच्या काळी सरलस्कर वाड्यातून महिलांना देऊळ वाड्यात जाण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव भुयारी मार्ग होता असे सांगितले जाते. आंबळे गावात खूपच पुरातन आणि सुंदर असे भैरवनाथाचे भव्य मंदिर आहे. मंदिराच्या महाद्वारावर भव्य नगारखाना असून आजही नगारा वाजवला जातो. भैरवनाथ मंदिराच्या समोरील भव्य अशा गडीच्या वाड्यात सरलस्कर दरेकरांचे वंशज श्री बंडोबा दरेकर राहतात. आंबळे हे गाव छत्रपती शाहूराजे यांनी सुभानजी दरेकर यांना लष्कर खर्चासाठी इनाम दिले. यांचे वंशात खंडेराव दरेकर सरलस्कर झाले. त्यांनी माधवराव पेशव्यांच्या पिसाळलेल्या हत्तीपासून जीव वाचवला. पेशवे काळात
झालेल्या मराठ्यांच्या लढ्यात प्रमुख सरदारांमध्ये दरेकर यांचा समावेश होतो. शनिवार वाड्याजवळ आजही दरेकरांचा वाडा आहे. इसवी सन 1794मध्ये दसऱ्याच्या सीमोल्लंघनावरून परत आल्यावर शनिवार वाड्यातल्या दरबार महालात पेशव्यांनी रुपये 827 एवढ्या किमतीची मानाची वस्त्रे हनुमंतराव दरेकर यांना दिल्याची नोंद आहे. हा किल्ला असल्याचे आपल्याला काही पुरावे देतो आहे. जसा की इथे माझ्या मागे बघू शकताय, हा एक दरवाजा आहे. हा दरवाजा झाला ही तटबंदी आहे आणि हा एक दरवाजा आहे मित्रांनो. हा दरवाजा परत तशी तटबंदी पूर्ण सरळ तटबंदी गेलेली आहे. आणि ह्या साईडला जर बघाल तर ती तटबंदी तशी पूर्ण फिरून हे चौथारेचे म्हणजे वाड्याचे अवशेष वगैरे असं हे दिसत आहेत. परंतु पूर्ण झाडीमध्ये हा किल्ला सध्या अस्तव्यस्त आहे. तिकडे पण माझ्या मागे बघू शकताय ती पिवळी झाडं आहेत, फुलं जी आहेत झाडाला त्या तिथेसुद्धा मित्रांनो चौथारेचे अवशेष आहेत. म्हणजे हा किल्ला होता हे यातून सिद्ध होते. परंतु गावकऱ्यांना विचारले असता गावकऱ्यांचे म्हणणे आहे की हा किल्ला नाही आहे. परंतु आपण ज्याप्रमाणे फिरतो आणि आपण ज्याप्रमाणे ओळखतो तर त्यानुसार तरी हा आपल्याला किल्ला जाणवतो आहे. आता माझ्या मागे बघू शकता हा चौथारा, त्याच्या मागे तटबंदी. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजच्या दिवसातला तिसरा गड अंबालेगड हा भुईकोट किल्ला असून इथे खूप सुंदर अशी मंदिरं आहेत. हे बघू शकता एक मंदिर आहे आणि ह्या साईडला शंकराचं मंदिर आहे, पण ते सध्या बंद अवस्थेत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.